2 एप्रिल जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस। हा दिवस का साजरा केला जातो? ऑटिझम म्हणजे काय आणि यासाठी आपण समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून काय करू शकतो? चला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी रिद्धी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। जागतिक ऑटिझम जागरूकता दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्र संघाने 2 एप्रिल 2007 रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस जाहीर केला। यामागील उद्देश म्हणजे लोकांमध्ये ऑटिझम बाबत जागरूकता निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि ऑटिझम असलेल्या व्यक्तींना समाजाचा पाठिंबा मिळवून देणे। ऑटिझम म्हणजे काय? ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ASD हा मेंदूच्या विकासाशी संबंधित एक न्यूरोलॉजिकल विकार आहे। यामुळे व्यक्तीच्या संवाद कौशल्यांवर, सामाजिक वर्तनावर आणि वागणुकीच्या पद्धतींवर परिणाम होतो। प्रत्येक ऑटिस्टिक व्यक्ती वेगळी असते। काही जण खूप हुशार असतात तर काहींना दैनंदिन गोष्टी शिकण्यासाठी मदतीची गरज असते। ऑटिझमची मुख्य लक्षणे: सामाजिक संवाद आणि संप्रेषणातील अडचणी, विशिष्ट गोष्टींवर प्रचंड लक्ष केंद्रित करणे, पुनरावृत्ती होणाऱ्या वागणुकीच्या सवयी, आवाज किंवा प्रकाशासारख्या संवेदनांना तीव्र प्रतिसाद। एक समाज म्हणून यावर आपण काय उपाय करू शकतो? ऑटिझम असलेल्या मुलांसोबत प्रेमाने वागा आणि त्यांना समाजाचा भाग बनवण्यास मदत करा। त्यांच्या कुटुंबांना मानसिक आधार द्या आणि त्यांना समजून घ्या। शाळा आणि कार्यस्थळी समावेशकता, इन्क्लुझिव्हिटी वाढवा, जेणेकरून ऑटिझम असलेल्या व्यक्तींना संधी मिळेल। ऑटिझम जागरूकता मोहिमांचे महत्त्व: या दिवसाचे प्रतीक म्हणजे निळा रंग आणि लाईट इट अ ब्लू ही मोहीम। संपूर्ण जगभरात विविध इमारतींना निळा प्रकाश दिला जातो। ऑटिझमसाठी जागरूकता वाढवण्यासाठी लोक निळ्या रंगाचे कपडे घालतात आणि सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात मोहिमा चालवल्या जातात। तर मित्रांनो, ऑटिझम हा एक गूढ आणि गुंतागुंतीचा विषय असला तरी योग्य समज आणि मदतीने आपण या व्यक्तींना उत्तम आणि आनंदी जीवन देऊ शकतो। आजच्या दिवसाचा संदेश साधा आहे: समजून घ्या, स्वीकारा आणि समावेश वाढवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आम्ही असेच महत्त्वाचे विषय कलाकार दिनविशेषच्या माध्यमातून तुमच्यासाठी रोज आणत राहू। उद्या भेटूया एका नवीन विषयासह। धन्यवाद।